मेहरमगडच्या पाट्टीमध्ये फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे सगळं राजाचं दाखवण्यात आलेलं आहे। हे सगळं राजाचे म्हणजे जाण्याचं राहण्याचं ठिकाण आहे। तर मी इथे सांगण्यात आल्यानंतर राजाच्या काय काय वस्तू आहेत ते बघूया। आतमध्ये गेल्यावर आम्ही पाहिलं तर एवढा सुंदर असं चांदीच्या सोन्याच्या अशा हत्तीवर सिंह याच्यावर घोड्यांवर बसण्यासाठी त्यांना म्हणजे अशा गाद्या केलेल्या होत्या राजे महाराजांसाठी। आणि त्या पण आपल्या चांदीमध्ये तयार केलेल्या सोन्याचे कवरअप तयार केलेले अशा प्रकारे आणि खरंच खूप सुंदर अशा वाटतात। बघू शकता तुम्ही या सगळ्या गोष्टी आपण टी व्हीमध्ये मूवीमध्ये पाहतो पण प्रत्यक्षात पाहण्यात खरंच एकदम भारी वाटतं। आणि या अशा सेम आपण मूवीमध्येच पाहतो अशा गोष्टी आणि खरंच खूप छान वाटतं पाहण्यासाठी। आणि अशा एकूण एक वस्तू भरपूर अशा वस्तू आहेत आणि खरंच बोलतात ना आपल्या देशाला सोन्याची चिडिया, तर खरंच सोन्याची चिडिया आहे आपला देश। एवढा सुंदर अशा प्रत्येक गोष्टी आहेत ऐतिहासिक, तरी भरपूर आपल्या देशाची नुकसानी केलेली आहे इंग्रज लोकांनी। तर बऱ्याचपैकी अशा गोष्टी अशा ठेवलेल्या आहे बघा, अशा डोली वगैरे आहे तिथे ठेवले जाण्यात। तर या सगळ्या म्हणजे आता 1800 बोला 1700 बोला या गोष्टी टायमाच्या गोष्टी आहेत या सगळ्या। आणि या सगळ्या राजे महाराजांच्यासाठी आहेत या गोष्टी आणि त्यांचे जे सेवक होते त्यांच्यासाठी पण होते। ते पण आम्हाला दाखवले, ज्या छोट्या छोट्या वस्तू होते त्यांचे सेवक होते त्याच्यासाठी। ही डोली बघा, या डोलीला पूर्ण असं गोल्डन कलरचा प्युअर गोल्डन कलरचा कलर केलेला आहे आणि सागाची बोला चंदनाची बोला तर त्याची ही डोली आहे आणि खूप छान अशी आणि ही पण बघा मस्त असं आहे। बरं खूप सुंदर अशा डोल्या होत्या आणि पाहण्यासाठी तर भारीच वाटत होत्या। आणि त्यांना वेलवेटचं कवरअप, त्या काळी वेलवेटचं कवरअप म्हणजे किती सुंदर म्हणजे मखमलीचं कवरअप। आणि अशा डोल्या आम्ही पाहून झाल्यावर मग इकडे राजे महाराजांचं ते पिण्याचे वगैरे वस्तू हुक्का वगैरे असं दाखवण्यात आलेलं आहे इथे बघू शकता फ्रेंड्स। ते आम्ही गेलो तेव्हा पुढे बघितलं तर भरपूर इकडे फोटो वगैरे काढलेले होते, कारण इथे पूर्ण आम्हाला वाटलं काही ते राजे महाराजांचे फोटो आहेत का, पण इथे ना असं स्टॅच्यू वगैरे होतं, तिथे फक्त आपला फेस ठेवायचा, ते बरोबर आपले फोटो वगैरे काढत होते। तर ठीक आहे हे असं मी काय एवढं शूट नाही केलं कारण इथे अलाउड नव्हतं शूट वगैरे करणं। तर मग आता आम्ही आलो बाहेर आणि इकडे सगळ्या राजाच्याच गोष्टी होत्या सगळ्या। पूर्ण हा बेसमेंट पूर्ण राजाचाच होता आणि खूप छान वाटत होतं आणि खूप मोठा असा किल्ला आहे, एकदमच मोठा भला मोठा असा किल्ला आणि खरंच एकदम भारी किल्ला आहे। तर आता फ्रेंड्स आता पुढे गेल्यावर तुम्ही ती पालखी बघाल, तिची स्टोरी नक्की ऐका गाईडकडनं। 1730 में अहमदाबाद से एक लड़ाई हुआ था जोधपुर अहमदाबाद के बीच में, उसमें महाराजा थे अभय सिंह। वो लड़ाई जीत के सिंबल्स के रूप में ये पालकी वहाँ से लाई गई है। लकड़ी पे सोने का रियल गोल्ड का काम है। अब 3-3 घंटे देख रहे हो तो अकॉर्डिंग टू वेट 2-2 आदमी को 6-12 आदमी होते थे उठाने के लिए। अच्छा इसमें तो तलवारें बंदूकें दो डिस्प्ले कर रखी है, शायद शर्म होंगे शादी के अंदर तोरण है, जैसे ये शादी के समय तोरण मारते हैं अपन, तोरण का ऐसा तोरण लगा हुआ है। जो राउंड देखते हुए पास आके बतानी पड़ेगी तो यूँ चलिए चलो। इकडे बघू शकता फ्रेंड्स, हा पूर्ण फेटा आहे। हा नवरदेवाचा म्हणजे लग्नामध्ये नवरदेवाचा मुकुट जो बांधतात ना फेटा, तो आहे अशा प्रकारचा आणि हा पूर्ण राजस्थानी आहे बघू शकता। थोडा मोठ्या साईजने गेले हा बघा इथे दाखवले आणि पूर्ण मोराच्या डिझाईननुसार बनवलेला आहे। आणि इकडे सगळ्या वस्तू आहेत बघू शकता, या सगळ्या ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या आहेत इथे। भरपूर अशा गोष्टी होत्या इथे भरपूर, आणि जेवढा मोठा किल्ला आहे ना तेवढा मोठा म्हणजे पाहिजे त्या वस्तू त्या तलवारींना कवर केलेले बघू शकता, काम केलेलं आहे सिल्वर गोल्डमध्ये आणि खूप अशा ऐतिहासिक वस्तू आहे तिथे। आणि पुढे तुम्हाला गेल्यावर बघू शकता तुम्हाला दाखवेलच पुढे काय काय अशा अनोख्या वस्तू आम्हाला बघण्यात आलेल्या आहेत बघू शकता फ्रेंड्स। या तर आम्हाला काहीच समजलं नाही कशासाठी आहे कशासाठी नाही ते, आम्हाला असं वाटत होतं आपण पान वगैरे खातो ना त्याच्यासाठी एक ठेवण्याची जागा आहे। तर नंतर इथे गाईडने आम्हाला पुढे दाखवलं काही म्हणजे जिममध्ये जाण्याच्या वस्तू आहेत त्यांच्या, म्हणजे व्यायाम करण्याच्या वस्तू होत्या ह्या पहिलेच्या राजे महाराजांच्या बघू शकता। आणि इकडे भरपूर महाराजांच्या पण होत्या आणि महाराजांच्या पण होत्या आणि त्यांचे थोडेसे म्हणजे करमणूक या आपला हुक्का वगैरे दारूचं हे सगळं चांदीचं आहे। आणि महाराजाचा पोशाख बघू शकता
असा प्युअर याच्यामध्ये आहे आणि इथला चंदेरी चांदीच्या एका वर्कमध्ये. आणि इकडे ना आपल्या महाराण्या जो पोशाख करायचा ना तो पोशाख इथे दाखवण्यात आलेला आहे पहिलेचा. आणि याच्यावर जे दागिने घातले ते प्युअर गोल्डचे आहेत आणि एकदम नॅचरल आहेत. आणि पहिला असं सांगायचे का जी राणी कपडे घालायची तिची ती जरी होती ती पण गोल्डची होती. आणि हे बघा आपले जुन्या पद्धतीचे नाणे वगैरे आहेत इथे. भरपूर अशा गोष्टी आहेत म्हणजे हे सगळे हत्यारं वगैरे आहेत. तर अशा काही भरपूर अशा गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या होत्या. तरी तर आपल्याला माहिती दे, तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि बंदुकी ते केवढ्या मिळतात राजस्थानमध्ये. आणि परत बंदुकी खूप मोठ्या मोठ्या पाहिल्या बघू शकता आणि खूप एकदम वेगळ्याच याच्यामध्ये बारूद वगैरे टाकून अशा बनवल्या जातात. तर फ्रेंड्स आम्हाला गाईडने सांगितलं ज्या पुढे तुम्हाला पेंटिंग्स दिसतील ना तर ह्या बघू शकता. तर या प्युअर नॅचरल कलरने केलेल्या आहेत आणि खरंच खूप सुंदर अशा पेंटिंग्स होत्या या बघू शकता तुम्ही. आणि खरोखर असं वाटत होतं का हे नॅचरल कलरने केले. आणि त्यांनी हे पण सांगितलं का हे कसे कलर आपण त्यांनी त्या काळी बनवले गेलेले हे सगळं ते सांगत होते. असे या झाडाचा पाला या फुलांचा कलर ते त्यांनी नॅचरल करून असं पूर्ण घेतलं. आणि पेंटिंग्स पण बघू शकता खूप सुंदर होत्या. आणि पूर्वीचे जे राजे महाराजे होते त्यांचे पण याच्यामध्ये पेंटिंग्स बनवल्या गेलेल्या आहेत. तर ते सुद्धा याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. अशा सुंदर अशा पेंटिंग्स आहेत बघू शकता तुम्ही. आपण इथे सगळे पूर्ण पेंटिंग वगैरे बघितले. आपण शीश महल पण बघितला, तुम्ही पण बघितलंच असेल, नसेल बघितलं नक्की बघा. आणि आता आपल्याला जायचं आहे फुल महल बघायला. आणि तो तर एवढा सुंदर आहे ना, तो पूर्ण प्युअर गोल्डमध्ये बनवलेला आहे. आणि आता आपल्याला जायचं वरच्या फ्लोअरमध्ये जायचं आहे. आणि फ्लोअर बघू शकता केवढे उंच उंच फ्लोअर आहेत. आणि किल्ला तर खरंच मेहरमगड अप्रतिम असा आहे मेहरमगड. आणि या किल्ल्याची खासियत एवढी भारी आहे ना, तर खरंच खूप सुंदर अशी आहे. भरपूर गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर इकडे आता आम्हाला गाईडने दाखवलं का म्हणजे बेडरूम्समध्ये कशा वस्तू इथे लावलेल्या होत्या कसं नाही. तर इथे समोर बघू शकता ते आपल्या वरती अशी छत्री पॅटर्न दिसतो ती त्यांच्यासाठी ते हवा लागण्यासाठी त्यांना ते फॅन समजले जातात. आणि खाली अशी मखमलचे वेलवेटचे हे पण आहे, त्याच्यामध्ये बेडशीट आहे. ते सगळे कवरअप केलेले आहेत काचेने, कारण म्हणजे कसं लोकांनी हात नको वगैरे लावायला. आणि ते पण एकदम जुन्या प्रकारचे बघू शकता असे मखमलचे बघा कार्पेट वगैरे आहेत. आणि त्यांचे गलीचे वगैरे आहेत इथे. आणि त्यांच्या बेडशीटसुद्धा आहेत. तर हा बघू शकता पुढे तुम्हाला फुल महल दिसेल. हा शीश महल आहे फ्रेंड्स. हा पण खूप सुंदर असा शीश महल आहे. फुल महल पण बाजूला आहे. हा शीश महल तर खरंच खूप एकदमच सुंदर आहे. आणि त्या काळी तर आपल्या लोकांना तर फ्रेंड्स खरंच आपल्या लोकांना राहण्याची सोय नव्हती. त्या टायमाला राजे महाराजे अशा ठिकाणी करमणुकीसाठी एन्जॉयमेंटसाठी असे त्यांनी हे शीश महल बनवलेले. आणि राजांचे पोशाख पण बघू शकता असे सुंदर असे पोशाख आहेत राजस्थानी लोकांचे. आणि महाराण्यांचे पण पोशाख इथे दाखवण्यात आलेले आहेत. तर भरपूर असे इथे दाखवण्यात आलेलं आहे काय. आता शीश महल पाहून झाल्यावर आम्ही आता पुढे अजून निघालेलो आहोत. आता पुढे चाललेलो आहोत, अजून वरच्या फ्लोअरला चाललेलो आहोत. आणि वरच्या फ्लोअरला आहे फुल महल. म्हणजे प्रत्येक फ्लोअरला असं दिलेलं आहे. आणि या फुलची आता आपण स्टोरी ऐकूया गाईडकडनं. इस फोर्ट का सबसे सुंदर महल है, फूल महल नाम से जाना जाता है। जैसा कि मैंने कहा था 1730 में अहमदाबाद से वो पालकी लेके आए थे, उसके साथ में खूब सारा सोना चांदी लेके आए थे। उस समय ये महल बन रहा था। अब इसकी सीलिंग देखिए लकड़ी की, तो रियल गोल्ड का काम कर रखा है, रियल सोना। अलग अलग किताबें अलग अलग बताती है। अब मैं कहता हूँ 10 किलो 20 किलो तो कहानी है, लेकिन टू मच है। दीवारों पे आप बहुत ही खूबसूरत काम देख रहे हैं। इसके ऊपर भी गोल्ड का काम है। बड़ी पेंटिंग है देवी देवता राजाओं की, छोटी ब्लॉक वाली राग रागिनीज की पेंटिंग है। इसका एक और इम्पोर्टेंट बात, सारा काम एक ही आर्टिस्ट ने करीब 10-11 साल में किया था, लेकिन अनफॉर्चुनेटली इसमें खत्म हो गया, काम अधूरा रह गया। तो सामने दीवारों को देखो, दीवार अधूरी है, उधर तो पूरा दिख रहा है। तो ये सारा काम अधूरा रह गया। उसको रेस्पेक्ट देने के हिसाब से ये काम किसी और आर्टिस्ट से नहीं करवाया, उस काम को एज इट इज रखा जो उसके नाम में वैसा के वैसा पड़ा। तो ये था डांसिंग रूम। अब आप अपनी भाषा में इसको मनोरंजन करके तो फूल महल, बहुत ही खूबसूरत महल। तर
तर फ्रेंड्स तुम्ही ऐकलंच असेल गाईडकडनं राजे महाराजांसाठी मनोरंजनाचा हा फुल महल बनवलेला तो प्युअर गोल्डमध्ये त्याचा पूर्ण इतिहास गाईडने सांगितलेला आहे. आणि आता आम्ही एकदम वरच्या फ्लोअरला आहोत फ्रेंड्स आणि इकडनं बघू शकता भरपूर असं सुंदर असं दुनिया दिसते खाली आणि मस्त पण वाटतं. आणि किल्ला तर बघू शकता केवढा मोठा आणि तोफ बघा ठेवले आहेत, भरपूर टोप होते. वरचं सगळं पाहून झाल्यावर मग आता आम्ही उतरलो खाली, म्हणजे अजून वर चाललेलो आहोत, खाली नाही चाललो, अजून वर चालल्यानंतर बाबू वगैरे असा मस्त बाबूला तर खूप एन्जॉयमेंट बाबूद्वारे आणि बेडरूम जर आपण त्याने थोडासा पण त्रास दिला नाही. इकडनं रस्ता बंद केलेला आहे वरती जाण्यासाठी आणि याची जाळी लावलेली आहे.